सातारा जिल्ह्यात नवीन बाधितांपेक्षा मुक्तीचा आकडा वाढतोय। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.28%वर। शुक्रवारी रात्री 115 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 179 नागरिकांना डिस्चार्ज। 409 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू होता, मात्र गेल्या महिन्याभरापासून या साथीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे। दररोजचा नवीन बाधितांच्या आकड्यांपेक्षा कोरोनामुक्तीचा आकडा अधिक आहे। यामुळे उपचारातील रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळत आहे। शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 179 नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 409 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 249 नमुन्यांपैकी 27 नमुने बाधित, आगारघर येथील 80 नमुन्यांपैकी 6 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 56 नमुन्यांपैकी 1 नमुने बाधित, खाजगी लॅब 91 नमुन्यांपैकी 16 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 904 नमुन्यांपैकी 65 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1380 नमुन्यांपैकी 115 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,53,096 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 51,774 बाधित आढळले आहेत, तर 49,334 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,726 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 115 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।